हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज झालेला जो काही S7 ची क्वेश्चन पेपर आहे ती या ठिकाणी आपण डिस्कस करूया. सायन्स अँड मॅथमॅटिक्स ऑफ पॅडागॉजी. ठीक आहे, 40 मार्क्सचा पेपर असतो. सगळ्यात पहिला क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारला गेलेला होता, एका वाक्यात उत्तरे लिहायची होती. सगळ्यात पहिला होता पाठ नियोजन म्हणजे काय. आता भरपूर वेळेस आपण बघितलेलं आहे की पाठ नियोजन म्हणजे काय, तर जे काही आपण शिकतो, अध्यापन करतो, ते करण्याआधी विशिष्ट असा पाठ शिकवण्यासाठी जे काही उद्दिष्ट असेल किंवा अध्यापन पद्धती कोणत्या वापरायच्या आहे, साधने, कृती, मूल्यमापन काय काय करायचं आहे, काय काय यूज करायचं आहे, त्या सगळ्यांचं पूर्वनियोजन आपण ज्यामध्ये करतो त्याला म्हणायचं आहे पाठ नियोजन. फॉर एक्झाम्पल थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, तर अध्यापन करण्यापूर्वी विशिष्ट असं कोणता तरी पाठ शिकवायचा आहे, त्याची उद्दिष्टे, अध्यापन पद्धती किंवा मग साधने, कृती, मूल्यमापन यांचं पूर्वनियोजन ज्या ठिकाणी केलं जातं त्याला म्हणायचं आहे पाठ नियोजन. सेकंड क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारला गेलेला होता, तो म्हणजे काय, तर गणितातील कोणत्याही दोन संबोधांची नावे सांग. आता संबोध म्हणजे काय, गणितामध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे. त्या कोणत्याही पैकी तुम्हाला दोन नावं लिहायची होती, जसं की तुम्ही बेरीज आणि वजाबाकी लिहिली तरी काही प्रॉब्लेम नव्हता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्याख्या लिहा. आता भरपूर वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्याख्या सांगितली आहे, सॉक्रेटिसने सांगितलेली आहे, भरपूर आहे. तुम्हाला जी आठवण तुम्ही त्या ठिकाणी या लिहायची होती. फॉर एक्झाम्पल निरीक्षण आहे, प्रयोग, तर्क, पुरवण्या वगैरे आहेत, त्या सगळ्यांच्या आधारित विचार करण्याची जी काही पद्धती आहे तिला म्हणायचं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. ठीक आहे. चौथा प्रश्न आहे, अध्ययन अनुभव शंकू जी आहे त्याची रचना कोणी केली आहे, तर एडगर डेल ज्याला आपण म्हणतो, डेलनी याची रचना केलेली आहे. भरपूर वेळेला मी IMP मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन या ठिकाणी दिलेला होता, जोड्या लावायच्या होत्या, जे काही जीवनसत्व आहे ते दिलेले होते आणि दुसरीकडे त्याच्यापासून होणारी त्याची कमतरता ज्याच्यामध्ये असते त्याच्याती कोणता आजार होतो ते या ठिकाणी लिहायचं होतं. तर अ जे आहे त्याचं रात आंधळेपणा जो आहे त्याचं आन्सर असणार होतं. दुसरं आहे ब. ब मध्ये दिलेलं होतं, ब जीवनसत्व कशासाठी कमी असतात, तर बेरी जो रोग आहे त्याच्यामध्ये. क आहे ज्याच्यामध्ये स्कर्वी आपण म्हणू शकतो, आणि ड आहे ज्याच्यामध्ये हाडे ठिसूळ होणं, जसं की आपल्याला सांगतात डॉक्टर की सनलाईट घ्या, हाडे ठिसूळ आहे, असं तसं. ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी गणिताची क्वेश्चन पेपर होती S7 ची. पुढे बघा, लेखी परीक्षेचे गुण लिहायचे होते. त्याच्यानंतर एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर 64 सेंटीमीटर असेल, 14 सेंटीमीटर असून पाया 16 सेंटीमीटर असल्यास त्याची उंची किती ते काढायचं होतं. ठीक आहे, तर इथे तुम्हाला फॉर्म्युला यूज करून तो जे काही क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करायचा होता. त्याला ऑर दिलेला आहे, एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर व रुंदी 8 सेंटीमीटर असल्यास आयताचे क्षेत्रफळ काढा. तर आयताचे क्षेत्रफळ या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं होतं. आता याचा आन्सर आपण पहिल्याच सॉल्व्ह करून घेऊया. तर एरिया ऑफ त्रिकोण काय असणार आहे, A इज इक्वल टू 1/2 B इंटू H किंवा लेंथ इंटू ब्रेथ. ठीक आहे, तर एरिया आपल्याला 64 दिलेला आहे, बरोबर. तर 1/2 इंटू ब्रेथ किती आहे आपली 16 सेंटीमीटर आहे, तर हाईट आपल्याला काढायची आहे. अशा प्रकारे असणार आहे 2 2 2 8, बरोबर. इकडे आलं असं 64 इज इक्वल टू 8H. अशा प्रकारे इथे आन्सर आलं. 8 इकडे जाऊन 8 येईल, 8 8 64, म्हणजे H काय येणार आहे तुमची 8 सेंटीमीटर हाईट या ठिकाणी येणार आहे. अशा प्रकारे याचं आन्सर जे होतं ते पहिल्या क्वेश्चनचं 8 सेंटीमीटर आन्सर होतं. दुसरा क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करूया. तुम्हाला जो काही क्वेश्चन आहे दुसरा, या ठिकाणी आयताची लांबी दिलेली होती आणि रुंदी दिलेली होती, आयताचं क्षेत्रफळ काढायचं होतं. आता आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काय आहे, A इज इक्वल टू L इंटू B. अशा प्रकारे फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा होता. आपल्याला लेंथ दिलेली आहे 12 आणि ब्रेथ दिलेली आहे 8, तर 12 8 96. अशा प्रकारे 4 स्क्वेअर सेंटीमीटर, अशा प्रकारे त्याचं आन्सर जे आहे ते A इज इक्वल टू 96 सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर असं तुमचं आन्सर येणार होतं. दोनच प्रॉब्लेम विचारले गेलेले होते आणि खूप सोपे होते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला होता, वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणते वर्तन जे आहे ते दिसून येते, किंवा तुमच्या शालेय वर्गामध्ये बागेमध्ये कोणत्या औषधी वनस्पतींची लागवड कराल ते लिहायचं होतं. नंतर आहे विज्ञान आणि भाषा यातील समवायाची 2 उदाहरणं द्यायची होती, त्याला ऑर क्वेश्चन होता. वैद्यक शास्त्रातील विज्ञानाच्या योगदानाची 2 उदाहरणे लिहा. इथे क्वेश्चन पेपर थोडीशी मला ब्लर दिसते आहे, त्यामुळे वाचण्यात गडबड होते, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न होता, गणित मंडळाची जी काही रचना आहे आणि कार्य लिहायचं होते, IMP मध्ये दिलेला होता. त्याला ऑर क्वेश्चन होता, गणित पेटीतील कोणतीही 3 साधनांची नावे सांगून त्याचं तुम्हाला उपयोग लिहायचे होते. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला पुढचा क्वेश्चन दिलेला होता, आकरिक मूल्यमापन कोणतीही 3 साधने स्पष्ट करा. नैदानिक चाचणी म्हणजे काय, त्याला आपण डायग्नोस्टिक टेस्ट म्हणतो, कच्चे दुवे शोधण्यासाठी वापरली जाते. दोन्हीही IMP दिलेले होते. संशोधनाचे 3 प्रकार स्पष्ट करायचे होते. प्रयोग, दिग्दर्शन पद्धती आणि प्रकल्प पद्धती जी आहे त्यातला फरक स्पष्ट करायचा होता. नेक्स्ट क्वेश्चन होता,
विज्ञान पाठ्यपुस्तकाचे बाह्य रंगानुसार चिकित्सक परीक्षण करायचे होते, IMP मध्ये दिलेला होता, आणि अंतरंगानुसार गणिताचे चिकित्सक परीक्षण करायचे होते. दोन्हीही मी IMP मध्ये दिलेले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जागृती होण्यासाठी कोणते 4 उपक्रम राबवाल, तोही मी IMP मध्ये दिलेला होता. बऱ्यापैकी क्वेश्चन IMP आले होते. पुढील भौमितिक आकृत्या काढायच्या होत्या. आयत माहित आहे, ABCD त्याला नाव द्यायचं होतं. ABCD असं आयत काढून, वर्तुळ आहे, पॉइंट P द्यायचा होता. अशा प्रकारे वर्तुळ काढलेला असेल, अशा प्रकारे इथे तुम्हाला द्यायचं होतं. और क्वेश्चन होता पुढील अपूर्णांक जे आहे ते आकृतीमध्ये दर्शवायचे होते. ठीक आहे. आता पाव कसा असतो, अशा प्रकारे पाव असणार आहे. हा असेल पाव. पाऊण काय आहे, अर्धा काय आहे, सव्वा काय आहे, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ते दर्शवायचं होतं. सोपी क्वेश्चन पेपर होती, काही हरकत नाहीये. ठीक आहे. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप सो तुम्हाला पेपर चांगला गेलेला असेल. लास्ट पेपर तुमचा बाकी आहे आणि तोही चांगला जाईल अशी अपेक्षा करते. आणि भेटूया परत पुढच्या व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर.